प्रेमाचे नारी राधा राधा ग राधा। काय सांगू सकाळी उठली नाना प्रकारची कामे केली पण अजून यांचा पत्ता नाही। गेले तरी कुठं आणि नाही तरी कुठं पण मला असं ऐकायला मिळालं की आज घोटीगाव म्हणून तिथं कार्यक्रम आहे म्हणून कदाचित हे गेले तर नसतील ना कार्यक्रमला। पण नाही मला असंही ऐकायला मिळालं की तिथे दारू लई मिळते म्हणून आणि यांना तर छंद आहेच घेण्याचा। कदाचित दारू पिऊन एवढे म्हणून पडले तर नसतील नाही असं कदाचित झालं असं तर त्यांना येऊ द्या घरी। नाही त्यांची पाट्यावर अशी चटणी वाटली ना नावच नाही सांगणार मग गोपिका। आणि वरतून गोष्ट आमच्या दोघा नवरा बायकोंच्या मधामध्ये कोणता ह्या घोटीचा नाकाचा नक्का येते तर बघूनच असते। सोपा आहे पण करणं अवघड आहे असं नाही होऊ शकणार। पाहते 10-15 मिनिट वाट पाहते ते कदाचित आले नाही तर मलाच जाणं पडेल। मग कुठं आहे कुठं नाही कशी नाही काहीतरी बघणार त्यांच्याकडे पाहते कुठे गेली होती? घरची कामे करीत होती। काम करत होती? मी 1 मिनिट 2 मिनिट 3 वेळा आवाज दिला। तुला माझ्या बोलण्याकडे लक्ष आहे की नाही आहे काही? अहो तुम्ही मला एक सांगा तुम्ही सकाळी उठले हातामध्ये बंधन घेतला आणि कुठं गेले आणि कुठं नाही कुणास ठाव मिस्त्रीची जात घरचे नाना प्रकारचे कामे राहतात तुम्हाला। कोणते काम असतात सांग बरं। सकाळी उठली झाडझूड केली चुलकी लाकड काढली भांडी घासली पाणी भरली स्वयंपाक केली पाणी गरम केली मुलाबाळाचा आंघोळ केली त्यांना शाळेत पाठवली आणि तुम्ही पाठवल्या। बापरे काय म्हटलं सकाळी उठली आंघोळ केली सर्व इत्यादी बरोबर। पण एक काम विसरले ना तू। कोणतं? सकाळी डब्बा घेऊन त्या गावाच्या बाहेर हे का बरोबर सांगितलं? मग हे काम सांगायचे आहेत का? हे स्त्री धर्म आहे ग। हे काम सांगण्यासाठी आहे का? पण मला एक सांगावं एवढ्या लाडा कौतिकानं प्रेमानं तुम्ही मला आवाज दिला पण कशासाठी दिलं? मी काय म्हणतो राधा काय मी आज दिवसापासून बाहेर आहोत तुला तर माहिती आहे बरोबर। काय म्हटलं कधीतरी परिवारामध्ये परिवार जर चालवून घ्यायचा असेल तर कमी जास्त राहावंच लागते तेव्हाच परिवार चालत राहील। जर मी नेहमी म्हटलं की मी माझ्या आटीने राहील तर परिवार सुद्धा तुटल्याशिवाय राहणार नाही। आणि म्हणून मी तुला स्वतःहून आवाज दिला। पण कशाचा आवाज दिला तुम्ही? काय म्हणतो राधा आपला धंदा कशाचा म्हटलं लहारी राधा। आपला धंदा कशाचा ग? आपला धंदा विद्युत विकण्याचा बरोबर। आपण जातीचे कोण? आपण जातीचे कोण? जातीचे कोण? जातीचे गवळी समाजाचे मानव। बरोबर आहे गवळी। आपला धंदा कशाचा? विद्युत विकण्याचा। तर मी काय म्हणतो मी घरी आलो आणि किचन मध्ये जाऊन बघितलं तर तिथे दह्याचा वास सुटला होता पूर्ण। तू किती दिवस झाले की तू बाजारला दह्याचा माठ घेऊन नाही गेलो तर? आता तुमचं बरोबर म्हणणं आहे। 8 दिवस झाले 8 दिवस झाले माझं सुटते पोटी काय पोटी तुम्हाला काय ठाव आहे का? तुला काही त्रास आहे का? त्रास म्हणजे 8 दिवस झाले बाजीवर मस्तीवाली चढ पडते। अरे 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 पण तुम्ही येता असे नाही म्हणा बाल्याचं मम्मी ती सुटते पोटी तुला बरं वाटते की नाही वाटत? चाल दवाखान्यात जाऊन कधी मजा
काय म्हणतो हे बघ डॉक्टरला आणले मी हो आलो आलो ह्या बघ डॉक्टर कसा आहे डॉक्टर ओगे माय हा डॉक्टर बेटा अरे हो हा डॉक्टरच आहे काळा काळा रबर हो डॉक्टर खालमाने हा वर्तमान नाही करायचं नाही नाही हा असा पकडून ठेवा लागते त्याला डॉक्टर खालमाने तुम्हाला का सांगू हा तुम्हाला का सांगू याची नजर माझ्यावर पडली माझी नजर याच्यावर पडली माझी प्रकृती बरी झाली बा नाही 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 तो इंजेक्शन घेऊनच ये बरं पुढे पुढे त्रास कोण आहे तुला पण मी लाईनाची मोठी झाली हा मी कधी इंजेक्शन नाही घेतली बा अरे मी आरामात देतो मी हाव ना प्रेमाने द्याल ना प्रेमाला देतो झोका झोका कोणत्या 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 ठिकाणी पाहिजे तुला काय सांगू डॉक्टर बुवा काय सांगू डॉक्टर बुवा इंजेक्शन दे दो दवा इसका इलाज कर दो निटा अरे मेरे बाइको की मेरे औरत की मेरे बाइको की मेरे औरत की एकाच जागेवर एकदम जागा काही वाटलं का आराम झाला मी काय म्हणतो दादा आता बघ हा नाद थोडा तुला सोडून घे आणि मी काय म्हणतो घराचे माडघे आणि बाजारला जा तर राधिका जे जे गोपिका आहे ना तिला घेऊन जा जर ती नाही येत असेल तर मी आहो म्हणून मी तुला काय म्हणतो हे घराचा माड घेणार नाही बाजारची वाट घेणार नाही घरात जाते 2 लाकडा घेते आणि करणं नाही ऐकत का ए दादा इकडे मी तशा बुद्धीचा माणूस नाही ग की पत्नीला मारहाण करीन म्हणून आणि म्हणून मी तुला काय म्हणते काय भीमाचा आणि खोटो गांधीचा शोभून दिसे नव्हता किती शोभला असता भीम नव्हता काय आणि खोटा किती शोभला असता भीम नव्हता काय आणि खोटा
गोपिकेच्या घराकडे जा, गोपिकेच्या घराकडे जा आणि तिला घेऊन बाजारची वाट धर. मी काय म्हणतो? पण मला एक सांगावं, हा झाडी जंगलाची वाट आहे, बरोबर आहे. झाडी जंगलाची वाट आहे, ती चोराची आहे. हो. आणि ती जरी नाही तर मग अरे मी आहो ना, आज 3.5 हातात मला तुझ्या सोबत आहे ना, तू कशाला चिंता करते? खरंच ना? हो मी आहे ना. बरं ठीक आहे, तुम्ही म्हणता ना. लवकर गोपिकेच्या घराकडे जा आणि तिला घेऊन बाजारला जा. ठीक आहे.